जर का तुम्हाला वारंवार करपट ढेकरं येत आहेत, घशाशी आंबट आल्यासारखं होते, छातीत जळजळ होतीये, कधी-कधी उलटी होती, उलटीतनं आंबट पाणी पडतंय, पिवळसर पाणी पडतंय, कधी डोकं दुखतंय, चक्कर येते, उन्हात गेल्यानंतर जास्त अस्वस्थ वाटतंय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आत्ता जी मेन्शन केलेली लक्षणं आहेत ती सगळी हायपर ॲसिडिटी म्हणून नॉर्मली ओळखली जातात. आयुर्वेदात त्याला आम्लपित्त नावाचा आजार असं सांगितलं आहे. बेसिकली बऱ्याच लोकांना रोजच्या रोज सकाळी उठून एक गोळी घ्यायची आणि मग मला काहीच पित्ताचा त्रास होत नाही असं त्यांची समजूत असते. म्हणजे जर पेशंटला विचारलं तुम्हाला काही पित्ताचा त्रास होतोय का? तर ते म्हणतात नाही, नाही मी एक गोळी खाल्ली की मला काहीच होत नाही. पण ते तसं नसते. ते पित्त शरीरामध्ये साठले ते इतर सगळ्या ठिकाणी जाणार आणि जिथं-तिथं जाणार तिथं ते सगळे आजार निर्माण करणार. सच ॲज जर बरेच दिवस तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल, तर त्यानंतर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतोय. तुमच्या हृदयाला प्रॉब्लेम होऊ शकतोय. भविष्यात जाऊन तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतोय. अगदी पॅरालिसिससारखी गोष्टसुद्धा आम्लपित्त दीर्घकाळ असल्यामुळं होऊ शकते. त्यामुळं आम्लपित्ताला एवढं इझी घेणं हे चांगलं नाही. बेसिकली हे पित्त का वाढतंय? तर नॉर्मल आपल्या शरीरामध्ये पचनासाठी पित्त हे असतेच. फक्त ते वेगवेगळ्या गुणांचं त्यांच्या जेव्हा प्रॉब्लेम होतोय, म्हणजे समजा तीक्ष्ण हा पित्ताचा गुण सांगितलाय. पण ती तीक्ष्णता प्रमाणापेक्षा जास्त वाढली, तर मग ते पित्त प्रमाणाने जास्त तीक्ष्ण झाल्यामुळं त्रास देते शरीराला. सिमिलरली द्रव सांगितलंय, म्हणजे पातळपणा असला पाहिजे पित्तामध्ये. पण तो पातळपणा जर जास्त वाढला, तर तो परत त्रासदायक होणार आहे. मग हे सगळं कशामुळं होतंय? नॉर्मली जे काही आपण जेवत असतोय त्याच्यामध्ये जे पण अतिशय खारट आहे, अतिशय तिखट आहे किंवा अतिशय आंबट आहे, ते सगळं पित्त वाढवायला कारणीभूत आहे. मग आत्ता जे काही आपण मार्केटमध्ये बघतोय, म्हणजे बाहेर गेल्यानंतर जे पण आपण काही खातोय, सच ॲज वडापाव, पाणीपुरी, दाबेली, चायनीज, मंचाव हे सगळं सगळं पित्त वाढवणार आहे. पण ते खाताना तर आपल्याला अतिशय टेस्टी लागते आणि नंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागतात. त्यासोबत जे पेय स्वरूपात पिलं जाते, म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स म्हणा, कोल्ड ड्रिंक्स, सगळ्या प्रकारची मद्य ही पित्त वाढवणारी आहेत. शिवाय जे चहा, कॉफी अशी उष्ण आपण गरम-गरम जे पदार्थ पितोय, वारंवार ते पिण्यात आले तरी पण पित्त वाढते. किंवा अगदी हिरवी मिरची ठेचा खातात त्याचं लोकं किंवा पोह्यासारखे पदार्थ वारंवार खाणं, ज्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा भरपूर वापर केला जातोय, ते पण पित्तकर आहे. त्यामुळं ते सुद्धा टाळायला पाहिजे. बेसिकली आपण जे घरात बनवते त्याच्यामध्ये पण पापड, लोणची यासारखे क्षार असलेल्या गोष्टी, आंबट गोष्टी ह्यासुद्धा प्रमाणातच खाणं अपेक्षित आहे. त्या प्रमाणापेक्षा जास्त झाल्या तर त्या पण पित्त करायला कारणीभूत होतात. लोकांना वाटते घरी मी इडली डोसा बनवून खातोय, त्याला काय प्रॉब्लेम आहे. पण एकदा बनवलेली इडली 2-2, 3-3 दिवस तेच पीठ फ्रीजमध्ये ठेवून परत वारंवार ते बनवून खाल्लं जातंय आणि ते त्रासदायक आहे. त्यामुळं आंबवलेले सगळे पदार्थ, बेकरीचे प्रोडक्ट्स जे पण फार आवडतात लहान मुलांना सगळ्यांनाच, बिस्किट चहाबरोबर खाणं किंवा चहा चपाती खाणं, ह्या सगळ्या गोष्टी परत पित्तकर आहेत. म्हणजे पित्त वाढलं की ते शरीरातनं बाहेर पडण्यासाठी उलटेसारखी गोष्टी शरीर प्रयत्न करत असते. पण ती औषधं घेऊन ते परत दबवलं जाते आणि तात्पुरतं बरं वाटतंय आणि मग कालांतरानं त्याचा उद्रेक होतोय आणि त्यामुळं मग बाकी सगळे प्रॉब्लेम्स चालू होतात. काय खाल्ल्याने पित्त कमी होईल? तर दूध, तूप हे नियमित तुमच्या खाण्यात असलं पाहिजे. तुपाची फोडणी द्यायला जमलं तर उत्तम. शिवाय ज्या भाज्या आपण खातोय त्याच्यामध्ये पालेभाज्यांचं प्रमाण कमी असलं पाहिजे. शेपू, मेथीसारख्या पालेभाज्या पित्तकर आहेत. खायचं असेल तर तांदूळाची भाजी ती पण कमी प्रमाणात खावी. शिवाय जे काही पावटा, वाटाणा अशा सगळ्या बिया आहेत त्या पित्तकर आहेत. त्याच्याऐवजी मुगाचं प्रमाण जेवणात जास्त ठेवलं पाहिजे. नॉनव्हेजमध्ये पण अंडी, चिकन, फिश हे पित्तकर आहे. नॉनव्हेजमधलं मटण सूप तुम्ही घेतलं तर ते पित्त फारसं करत नाही. शिवाय जे काही फोडणीला तुम्हाला जर समजा चिंच वापरायची असेल, टोमॅटो वापरायचा असेल, त्याच्याऐवजी तुम्ही आवळाच्या पावडरीचा वापर करू शकताय किंवा जे कोकम मिळतंय त्याचा वापर केला तर ते पित्तशामक होते. पेयमध्ये पण जे पण सरबत आहेत ती सगळी पित्तशामक असतात. म्हणजे आता उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही कोकम सरबत पीत असाल किंवा लिंबू सरबत पीत असाल तर ते पित्तशामक म्हणून काम करते. ताक पण जे घरी लावलेलं आहे, आंबट जास्त नाही असं आणि त्याच्यात साखर घालून पिलं तर ते पित्तशामक आहे.
उन्हाळ्यात दही बरेच लोक खातात, त्यांना वाटते ते थंड आहे, पण ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे पित्त उलटं जास्त वाढते. दह्याच्या ऐवजी ताक प्रिफर केलं पाहिजे आणि ज्यांना थोडंसं आंबटनं त्रास होतोय त्यांनी ताक पण नाही घ्यायला पाहिजे. शिवाय तर्पण म्हणून सांगितलं आयुर्वेदात सत्तूचा वापर करून आपण एक ड्रिंक बनवतोय. त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन कसं बनवायचं. ते पित्तशामक आहे आणि ते एनर्जी देणार आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना थकवाच राहतो नेहमी आणि तो पित्तामुळं असतोय. त्यामुळेच पित्ताची ट्रीटमेंट केल्यानंतर थकवा बरा होतोय. म्हणजे अगदी पेशंट बस्ती द्यायच्या अगोदर थकलेलं असतोय आणि बस्तीनंतर एकदम त्याला फ्रेश वाटायला लागतंय सगळं पित्त निघून पडल्यावर. त्यामुळं म्हणजे थकवा हा फक्त हिमोग्लोबिन कमी झाल्याने होतोय वगैरे असं नाही आहे. त्याला कारण पित्त असू शकतं. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट प्रॉपर होणं अपेक्षित आहे. तर आयुर्वेदामध्ये या सगळ्यासाठी काय ट्रीटमेंट आहे? आयुर्वेदामध्ये पित्त जेव्हा वाढलेलं असते प्रमाणापेक्षा जास्त, तेव्हा ते बाहेर काढून टाकणं ही पहिली ट्रीटमेंट आहे. मग त्याच्यामध्ये पंचकर्माचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये वमन विरेचन या गोष्टी आपण करू शकतोय, बस्ती देऊ शकतोय, स्नेहपान करू शकतोय म्हणजे तूप प्यायला देऊन. त्याच्यानंतर जे काही कमी प्रमाणात पित्त असेल त्याचं शमन केलं जातं. म्हणजे पंचतिक्तघृत, महातिक्तघृत अशी जी पित्त कमी करणारी तूपं प्यायला दिली की त्याच्यामुळं पित्त कमी होते. याशिवाय वेगवेगळ्या मेडिसिन्स आहेत जसं की सूतशिखर, कामधुदा, हे त्यांच्या बेसिक पित्त निर्मितीवरती काम करून पित्ताचं स्वरूप बदलायला मदत करतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे म्हणजे पथ्यपालन. म्हणजे आयुर्वेदामध्ये पित्ताची ट्रीटमेंट ही जावयाप्रमाणे करा म्हणून सांगितली. म्हणजे तुम्ही जावयाला आयुष्यात एकदाही फटकारून चालत नाही. तसंच एखाद्याला जर पित्ताचा त्रास होत असेल तर त्यानं जेवढं स्ट्रिक्ट फॉलो करेल की म्हणजे एखाद्या गोष्टीने माझं पित्त वाढते तर ते मी खाणार नाही बाबा, हे जो जेवढं जास्त व्यवस्थित फॉलो करेल तेवढा त्याला पित्ताचा त्रास कमी होतोय. आपल्या घरामध्ये आपण रोज भाजी करतोय तर त्याच्यामध्ये कांदा लसूणची पेस्ट वापरणं किंवा कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करणं, वाटण करतात लोक भरपूर, शेंगदाण्याचं कूट, भरपूर खोबरं वापरून ज्या भाज्या केल्या जातात, ज्या अतिशय चवीला चांगल्या लागतात, पण त्या पुन्हा पित्तकर होतात. त्यामुळं त्यांचं प्रमाण पण कमीच असलं पाहिजे आणि सीझननुसार त्याच्यामध्ये बदल करणं पण अपेक्षित आहे. नॉर्मली ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतोय त्यांना आम्ही तेलाच्या ऐवजी तूप वापरायला सांगतोय. म्हणजे फोडणीमध्ये तूप वापरा. बाकी तुम्ही दूध तूप घेऊ शकते. तूप हे पित्त शामक आहे आणि ते शरीराला बाहेर काढण्यासाठी मदत करते. त्यामुळे जी लोक अजिबात कधीही आयुष्यात दूध खात नाहीत, कधीही तूप त्यांना वाससुद्धा आवडत नाही, त्यांना पित्त होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं पित्ताची ट्रीटमेंट जर प्रॉपर करायची असले तर जवळच्या वैद्याला भेटा. त्यांना तुमची सगळी हिस्ट्री घेऊन कळेलच की कुठला पदार्थ तुम्ही नाही खायला पाहिजे. त्याच्या अकॉर्डिंगली ते तुम्हाला पथ्यापथ्य सांगतील. तुमच्या शरीराच्या रिक्वायरमेंटनुसार पंचकर्म करून ते पित्त एक्स्ट्राचं बाहेर काढून टाका आणि त्यानंतर जो काही नॉर्मली एक गोळी घेऊन पित्त कमी केलं आणि वर्षानुवर्ष तसंच राहिलं आणि त्यानंतर मोठा एखादा आजार झाला, या सगळ्या ह्याच्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच माहितीपूर्ण व्हिडिओ यानंतरही घेऊन येईपर्यंत धन्यवाद.